नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं श्राव्या हरीश आमटे या युट्यूब चॅनलवरती। तर आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लोर केलं होतं की सुरुची बीचला कसं जायचं आणि तिकडचं कसं वातावरण आहे हे सर्व। तर आज आम्ही तुम्हाला घेऊन चाललो आहे महादेवाच्या मंदिरात, जे आहे विरार ईस्टला नारंगी फाटा याच्या जवळच। तर मंदिराची काय खासियत आहे, तिथे काय आहे काय नाही आहे, या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। पण आमचा व्हिडिओ बघण्यासाठी शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर आमचा व्हिडिओ आवडला तर नक्की आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। तर आता आपण निघालेलो आहोत नारंगी फाटकला जायला, म्हणजेच महादेवाच्या मंदिरात जायला। तर तुम्ही बघू शकता की आम्ही ऑन द वे निघालो आहे आरजीच्या रोडने आणि आता हा एक जो राईटला रोड जातोय तो आहे जुदानी मंदिर। तर आम्ही घेतलेला लेफ्ट की आपण ऑलमोस्ट पोहोचलो आहोत गणपती मंदिराजवळ। तुम्ही हे राईटला बघू शकता, हे आहे नारंगी फाटकचं गणपती मंदिर, जे खूप प्रसिद्ध आहे आणि इथून तुम्हाला घ्यायचं आहे लेफ्ट। तर आता आपण फाटकाच्या इथून घेतलेला आहे राईट आणि हे तुम्ही छोटंसं दुकान पाहू शकता। त्या दुकानाच्या इकडून तुम्हाला स्ट्रेट वरती जायचंय, जो रस्ता वर गेलेला आहे। तर मंडळी आता आपण पाहू शकता, हे आहे नारंगी फाटक। फाटकावरून कंटिन्यू ट्रेन जात असतात आणि तुम्ही सनसेट पण पाहू शकता। खूप छान क्लायमेट आहे आणि जस्ट एक मेल गाडी येत आहे, बघू शकता तुम्ही। जेव्हा अशी ट्रेन इकडनं पास होत असतात तेव्हा व्हेकल्स साठी जो सिग्नल असतो तो स्टॉप केला जातो। तर आपण आता ऑलमोस्ट पोहोचलो आहोत फाटकाजवळ, नारंगी फाटकाजवळ, आणि आता आपण चाललो आहे महादेवाच्या मंदिरात। तर महादेवाच्या मंदिरात जाऊन तिथली काय खासियत आहे, तिकडचं काय नेमकं महत्व आहे, हे तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत। तर चला तर मग हा व्हिडिओ एन्जॉय करा आणि शेवटपर्यंत नक्की पहा। तर हा रस्ता खूप छान आहे आणि इकडून आता आपल्याला वर जायचं आहे, जिथे महादेवाचं मंदिर आहे, जिथे महादेवाच्या मंदिराचं स्थान आहे। चला तर मग मंडळी, आता आपण करूया एक छोटीशी सफर महादेवाच्या मंदिरापर्यंतची। आणि हे आहे एक छोटंसं ग्राउंड, जिथे लहान लहान मुलं तुम्हाला खेळताना दिसतील। खूप छान असं वातावरण आहे आणि शांतता आहे। मेन म्हणजे तुम्ही इथे येऊन एक शांत जागेवरती बसायचं आपल्याला जर असेल तर तुम्ही इथे येऊ शकता। तुम्ही पाहू शकता की इथे सतत क्लिनिंग चालूच असते, म्हणजे साफसफाई सुद्धा ठेवली जाते। अशी लहान लहान मुलं तुम्हाला खेळताना दिसतील। छान अशा बसून गप्पा पण मारू शकतो। एक इथे पाण्याची टाकी सुद्धा आहे, जर आपल्याला तहान लागली किंवा हातपाय धुवायचे असेल तर आपण इथे येऊ शकतो। तर मंदिरात प्रवेश करण्याआधी कृपया चप्पल बाहेर काढावे। तर हे आहे आपलं महादेवाचं मंदिर। यांचा जो मेन गेट आहे तो सध्या बंद आहे, तर आपल्याला बॅक गेटने एंट्री करायची आहे। पाहू शकता तुम्ही इकडचं क्लायमेट, हे बघा खूप छान आहे।
हे मंदिर गावातील लोकांसाठी एक पवित्र ठिकाण आहे। महादेवाच्या चरणी भक्तगण आपले मनाच्या शांतीसाठी प्रार्थना करतात। हे ऐतिहासिक मंदिर अनेक वर्षांपासून इथे स्थित आहे आणि त्याच्या आसपास विविध धार्मिक कार्यक्रम देखील आयोजित केले जातात। आता आपण पाहत आहोत मंदिराच्या आसपासचा देखावाही। इथे रोज अनेक भक्त येतात आणि विविध पूजा कार्यक्रम पार पडतात। या ठिकाणी संप्रदाय आणि निसर्गाचे मिश्रण एक अशुद्ध शांती प्रदान करतो। तर मंडळी तुम्ही बघू शकता माझ्या मागे आहे शंकराचं मंदिर आणि त्याचबरोबर तुम्ही इथे पाहू शकता हे आहे देवीचं मंदिर आणि देवीच्या मंदिराच्या सुरुवातीला तुम्ही पाहू शकता खूप असं छान तुळशीचं रोपटं आहे। तुम्हाला दिसतच आहे व्हिडिओ मध्ये की हे एक मस्त वातावरण आहे आणि इकडचा नजारा सुद्धा खूप छान आहे। मला खरंच इथे खूप मस्त वाटतंय आहे या क्लायमेट मध्ये। तर मंडळी तुम्हाला जर महादेवाच्या मंदिरापर्यंत यायचं असेल तर जर तुम्ही विरार स्टेशनवरून येताय तर तुम्ही ऑटोने येत असाल तर तुम्ही ऑटोने येऊ शकता आणि 10 ते 15 मिनिटं साधारणपणे लागतात। ट्रॅफिकवर अवलंबून आहे। तुम्ही तुमच्या खासगी गाड्या सुद्धा घेऊन येऊ शकता म्हणजे तुमची बाईक आहे किंवा 4 व्हीलर आहे तेही तुम्ही इथेपर्यंत घेऊन येऊ शकता। त्याला सुद्धा साधारणपणे 10 ते 15 मिनिटं लागतात। आणि जर तुम्हाला गाडी फक्त नारंगी फाटकापर्यंतच घेऊन यायची असेल जर तुम्ही ऑटोने येत असाल तर तिथून तुम्ही चालत सुद्धा येऊ शकतात। जर तुम्हाला कमीत कमी 30 मिनिटं लागू शकतात किंवा 15 ते 20 मिनिटं सुद्धा लागू शकतात तुमच्या चालण्याच्या वेगावरती आहे। तर तुम्ही इथपर्यंत मंदिरापर्यंत चालत सुद्धा पोहोचू शकता। तर माझ्या मागे तुम्ही बघू शकता की वैतरणा खाडी आहे, खूप मोठी खाडी आहे आणि त्याचं छान असं दृश्य दिसत आहे। फाटकाच्या बरोबर ऑपोजिटलाच आहे ती तुम्ही बघू शकता। खूप असं मस्त वाटतं आहे आणि खूप असं छान ग्रीनरी आहे। इकडून क्लायमेट सुद्धा खूप छान दिसत आहे आणि सनसेटचा टाइम असल्यामुळे अजूनच खूप सारा एन्जॉय करायला मिळत आहे। तर म्हणजे ही होती आमची छोटीशी सफर जी होती महादेव मंदिराची। तर जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा आणि तसंच आमच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला नक्कीच दाबा।